अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. येणाऱ्या 9 एप्रिल पासून ते 15 एप्रिल पर्यंत गुरुचरित्र पारायण सर्वांनी करावं. आपल्या जवळच्या केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा आपल्या घरी. मग गुरुचरित्र पारायण कोण करू शकतं? गुरुचरित्र पारायण वाचायला जात, पात, धर्म, पंथ, लिंग असं काहीच नाही. तुमच्या मनामध्ये भीती असेल ना गुरुचरित्र पारायणाबद्दल, ते भीती सगळ्यात पहिले दूर करा आणि गुरुचरित्र हातामध्ये घ्या आणि वाचावं. त्याचे नियम पाळायचे. नियमामध्ये खूप जण घाबरतात. 3च नियम महत्वाचे आहे की ब्रह्मचर्याचं पालन, गादीवर झोपायचं नाही आणि आपण जेवणामध्ये सगळ्या पालेभाज्या खाऊ शकतो. शाकाहारी राहायचं 7 दिवसामध्ये. शाकाहार असेल, दारू असेल या गोष्टी करायच्या नाही आणि 7 दिवस शाकाहारी राहायचं. मनामधली भीती आपण दूर करायला पाहिजे. म्हणून आम्ही कसं गुरुचरित्र वाचू असं काही नाहीये. गुरुचरित्र सगळेजण वाचू शकता, काही बंधन नाहीये. गुरुचरित्र वाचायला आपण खूप जण म्हणता मग त्यांच्या घरी पहिले नॉनव्हेज असेल, दारू असेल पहिले घेत असेल, तर तुम्ही ह्या 7 दिवसामध्ये अशा गोष्टी न करता जर घरामध्ये गुरुचरित्र पारायण आपण जर केलं तर घरामध्ये आपल्याला सुख, शांती, समाधान लाभेल. घरातील वादविवाद, भांडणं कमी होतील. गुरुचरित्र कोणत्या भाषेमध्ये वाचायचं तर तुम्ही इंग्लिशमध्ये पण गुरुचरित्र आहे. इंग्लिश असेल, मराठी असेल याच्यामध्ये गुरुचरित्र वाचू शकतो. कोणीही गुरुचरित्र पारायण करू शकतो. बंधन नाही काही. मनामध्ये कोणतेही दडपण ठेवायचं नाही. दत्त महाराजांना समजून घ्यायचं असेल तर गुरुचरित्र पारायण करण्याचं खूप महत्व आहे. श्रीपाद श्री वल्लभ महाराज असेल, खूप जणांना दत्त महाराजांची, श्रीपाद श्री वल्लभ महाराज असेल, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असेल, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज असेल. गुरुचरित्रामध्ये जे चॅप्टर आहे, 52 चॅप्टर आहे, ते चॅप्टर मध्ये गोष्टी स्वरूपात दिलेलं आहे वर्णन आणि ते त्या दिवसांनी वाचायचं. गुरुचरित्र कोण वाचू शकतो? ज्यांना वाचता येतं तोच व्यक्ती गुरुचरित्र वाचू शकतो. असं बंधन नाहीये. मग 8वी, 9वी, 10वी आता सुट्ट्या लागलेल्या आहे. मोबाईल असेल, टीव्ही असेल याच्यामध्ये जास्त भर न देता गुरुचरित्र पारायण सगळ्यांनी करावं. एकदा गुरुचरित्र पारायण जर आपण वाचन केलं तर मनामध्ये एक प्रकारची दत्त महाराजांबद्दल ओढ लागते. आपल्या बाहेरच्या गोष्टीमध्ये जास्त लक्ष देण्यापेक्षा गुरुचरित्र पारायण जर केले ना तर मनामध्ये खूप प्रसन्नता निर्माण होते. म्हणून तुम्ही करा, इतरांना सांगा. आपल्या जवळच्या केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा घरी गुरुचरित्र पारायण सगळ्यांनी वाचावं. आणि जो व्यक्ती एकदा गुरुचरित्र पारायण वाचतो ना त्याला परत सांगायची गरज नाही पडत. तो बरोबर वाचतो गुरुचरित्र पारायण. म्हणून गुरुचरित्र वाचण्याला महत्व आहे. सगळ्यांनी वाचावं. एक वाचल्यानंतर आपल्याला दत्त महाराज समजतील. दत्त महाराज कोण आहेत ते गुरुचरित्र वाचल्यानंतर आपल्याला समजेल. म्हणून सगळ्यांनी पारायण करावं. श्री